पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। हप बंडा तात्या कराडकर यांना चक्कर आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। बंडा तात्या कराडकर यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे। व्यसनमुक्त भारत आणि गोहत्या बंदी कायदा व्हावा यासाठी बंडा तात्यांनी मोलाचं योगदान याआधी दिलेलं आहे। बंडा तात्या कराडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। चक्कर आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, काय नेमकी माहिती? माहिती अशी आहे की काल बंडा तात्या कराडकरांना चक्कर आली होती। चक्कर आल्यानंतर त्यांना काल फलटणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यात रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पुढे मोठ्या डॉक्टरांना दाखवावं लागेल, नक्की चक्कर कशामुळे आली हे पाहावं लागेल असं सांगण्यात आलं। मात्र त्यांना याच कारणासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुण्याच्या दाखल करण्यात आलं आणि यावेळी असं कळालं की त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये बंडा तात्या कराडकरांवर उपचार सध्या सुरू आहेत। बरं सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।